ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहेत, त्यामुळे प्लीज. तर सामना सुरू होतोय. 9:58 झालेली आहेत. बॉलिंग मार्कवर तयार. दुर्योधन त्या ठिकाणी तयार होतोय. सामना गावदेवी नांदकर आणि पायेमध्ये राऊंड दी विकेट येत आहेत. पहिलाच बॉल लॉफ्ट केला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आणि झेल झालाय ड्रॉप. ज्या पद्धतीने जजमेंट त्या ठिकाणी घेत होते, कुठेतरी तो सरावाचा अभाव, आत्मविश्वासाचा अभाव दिसला. एक सोपा झेल होता पण प्रयत्न झालाच नाही आणि त्या ठिकाणी काहीतरी आपल्या संघ सहकार्यांना सांगतायत की हा झेल मी का पकडला नाही. पण शेवटी क्रिकेटमध्ये अशी कारणं देऊन चालत नाही. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. हा एक वाक्प्रचार आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि झेल सुटल्यानंतर काय काय घडू शकतं याचा इतिहास साक्षीदार अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. जीवनदान मिळतं, जीवनदानाबरोबर 2 धावा मिळतात जयेशला. बघूया हे जीवनदान किती मागात पडतंय, कशा पद्धतीने या जीवनदानाचा फायदा जयेश घेतोय. 3 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. स्ट्रायकिंगला यावेळेस मात्र हरेश येत आहेत. फिल्डिंगमध्ये बदल अपेक्षित आहे कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा तेव्हा एक तारेवरची कसरत फिल्डिंग साईडला ती करावी लागेल आणि गोलंदाजालाही त्याच्या लाईन लेंथमध्ये थोडासा बदल करावा लागेल. हा चेंडू खाली राहिला. गुड लेंथवरनं आपण बघितलं तर सरळ ऑफस्टम्पच्या दिशेने बाहेर निघतोय. डॉट बॉल येतोय. फारशी गती नाही दुर्योधनकडे, पण कुठेतरी चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि पहिल्याच बॉलवरती विकेटची संधी निर्माण केली होती दुर्योधनने. आडव्या बॅटने मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. अलंग द ग्राउंड चेंडू गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजतेने पूर्ण होत आहे. 40+ क्रिकेट आहे आणि 40+ क्रिकेट म्हटलं की असं म्हणतात की एक धाव आरोग्यासाठी. आणि कुठेतरी हे सगळेजण जे दुरावले होते, कित्येक वर्ष क्रिकेटपासून जे दूर होते आणि त्यांना एकत्रित आणण्याचं काम या संकल्पनेने केलं. आणि 40+चे खरं तर निर्माते उद्गाते आदरणीय कुंदनदादा पाटील 2008ला प्रथमच 40+ क्रिकेटची सुरुवात झाली. यावेळेस मात्र पॉईंटच्या वरून खेळतात. इनफिल्डच्या वरून उडवला चेंडू. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर धावतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा इथून पूर्ण आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल. काय जबरदस्त कॉर्डिनेशन आपण बघतोय मनोज. आणि कॉर्डिनेशन असायला हवं, कम्युनिकेशन असायला हवं, अंडरस्टँडिंग असायला हवी जेव्हा 2 बॅट्समन त्या ठिकाणी खेळतात. आणि 40+चे जेव्हा खेळाडू अशा पद्धतीने धावत असतात तेव्हा मात्र त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. आणि आपण म्हणतो की 40 ओलांडली की आपली शारीरिक क्षमता थोडीशी कमी होत जाते आणि आपली हालचाली थोड्या मंदावतात. त्याचबरोबर कॅल्शियम बनण्याची प्रक्रिया कुठेतरी ती मंदावते. पण अशा परिस्थितीत जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम कराल, मैदानावरती याल आणि असं म्हणतात की कोण म्हणतं की माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो. माणूस जेव्हा खेळ सोडतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने म्हातारा होतो. त्यामुळे मैदानावरती या, खेळा, भले अर्धा तास खेळा, सराव करा. हा चेंडू बॅटची एज लागून त्या ठिकाणी मला वाटतं अपील झालंय, पण पंचांनी ते फेटाळले. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू गेलाय. भरपूर कसरत त्या ठिकाणी करावी लागते. बघा ते एफर्ट्स बघा, थोडीशी काळजी घ्या. आणि काय जबरदस्त जम्प त्या ठिकाणी घेतलेली आहे. सेफ आहे का? थर्ड अंपायरला नक्कीच आपण बघूया, चेक करूया. दूध का दूध, पाणी का पाणी. हो बघा काय जम्प घेतले पाण्यामध्ये, जशी आपण स्विमिंग पूलमध्ये सूर मारतो ना. हो बघा रिव्हर्स बघा कशा पद्धतीने दाखवत आहे. आणि बघूया त्यांचा पाय बाहेर स्पर्श होता तेव्हा त्यांचा हाताला चेंडू स्पर्श झालाय का. आणि चौकार आहे. तर प्रयत्न चांगले होते. प्रयत्नांना जर पारितोषिक असतं तर आपण त्या खेळाडूला जरूर दिलं असतं, पण प्रयत्न चांगले होते. असे प्रयत्न करायला हवेत. पण हे प्रयत्न करताना थोडीशी काळजी देखील घ्या, कारण आम्ही मागच्या अंगामध्ये आणि या अंगामध्ये 40+ क्रिकेट भरपूर बघितलं आहे. त्यामध्ये भरपूर खेळाडू दुखापतग्रस्त देखील झालेले आहेत. आताच आम्ही उंबरड्याच्या मैदानावरती मिथून भोईरचे खोणीचे त्यांचा डावात पूर्णपणे फ्रॅक्चर झाला होता, जम्प मारली होती त्यांनी. तर त्या गोष्टीची काळजी घ्या. पण हे सगळे खेळाडू जे फिल्डिंग करतात ते मला असं वाटतं की एकदम फिट दिसत आहेत. कोणी एकदम जास्त हेवी दिसत नाही आपल्याला. तर पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 12 धावा झालेल्या आहेत आणि एक चांगली सुरुवात. जे सुटल्यानंतर कुठेतरी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. 12 धावा आल्यात आणि याच गतीने जर खेळले तर 45 ते 48 धावा होऊ शकतात.
तर सलामीवीर एका बाजूला आपण बघतोय जयेश जो खेळतोय 7 वरती, दुसऱ्या बाजूला 5 वरती हरेश खेळतोय. तर बॉलिंग मार्कवर तर नाव माहिती नसेल तर बॉलर्स नेम प्लीज. जयराम. 12th मॅन आपण बघा 40+ 12th मॅन नाही, छोटेसे आहेत त्यामुळे सगळ्यांची नावं त्याला माहिती नसावीत. रेग्युलरच्या खेळाडूंची नावं त्याला माहिती असतील. तो सगळ्यांना नानाच या नावाने हाक मारत असावा बहुतेक. तर जयराम बॉलिंग मार्कवर तयार. कॉमेडी बॉक्स इन करणार. स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी बघतोय आपण हरेश. ओव्हर दी विकेट. हलक्या हाताने प्लेस करतायत. फिल्डर खूप मागे आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण थोडंसं विस्फारलेलं आपण बघतायत. स्वतः गोलंदाज जाऊन चेंडू त्या ठिकाणी उचलतायत पण काय घडतंय बघा. अति गाई संकटात नाही, लालच बुरी बला असं म्हटलं जातं आणि अखेर फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय तो म्हणजे हरेश आणि मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन. तर न्यू बॅटर मैदानावरती तर उमेश बघा तिन्ही बॅटर ज्यांची नावं आपण बघतो शेवटला जयेश, हरेश आणि आता उमेश मैदानावरती येत आहे. धावसंख्या धावपलकावरती 14 धावसंख्या आपण बघतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तर बॉलिंग मार्कवर जयराम तयार होतात. पुन्हा एकदा सांघिक यश लाभलेलं आहे. अत्यंत सुंदर अशी क्रीडा नगरी, सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी ही क्रीडा नगरी नेहमीच प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. वी तानाजी क्रीडा नगरी, एक गाव एक मंडळ हे त्यांचं ध्येय वाक्य आहे. आणि नक्कीच फार कमी ठिकाणी मनोज आपण हे चित्र बघत असतो. मला आठवतं की एक गाव डोंबिवलीमध्ये संदीप गाव, जिथे एक गाव एक गणपती असतो आणि बाकी ठिकाणी कुठेही ती गोष्ट आम्ही बघत नाही. एक गाव एक मंडळ हे देखील आम्ही कुठे पाहिलं नाही अजूनपर्यंत. ही स्पर्धा कव्हर करतोय म्हणून असं म्हणत नाही आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. हो हवेत आहे. झेल कोण घेणार? स्वतः गोलंदाज जयराम जज करतोय. नाही पकडता आला. त्या ठिकाणी आपण बघतोय 2 धावा येत आहेत. कुठेतरी खराब फिल्डिंग होताना दिसते. मगाशी एक झेल ड्रॉप झाला, इथेही तो प्रयत्न झाला नाही. आणि जशा हाय कॅचेस पकडणं त्यासाठी सराव फार महत्त्वाचा असतो. कारण चेंडू जितका उंच जातो ना तितकाच तो वेगाने खाली येत असतो. अशा वेळेस तुमचं जजमेंट चांगलं पाहिजे. तुमचं झेल पकडण्याची तुमची ती टेक्निक फार महत्त्वाची असते. इथे आपण बघितलं 2 झेल ड्रॉप झालेले आहेत आणि या 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावपलकावरती 16 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू स्लाइटली बाहेर निघतोय. फारशी गती नाही बघा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं दुर्योधनने फारशी गती दिली नाही. गतीपेक्षा अचूकतेवरती भर देण्याचं काम त्या ठिकाणी गोलंदाज करतायत आणि याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. हा डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा जयराम ओव्हर दी विकेट. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅटर त्या ठिकाणी जयेश. हो हा चेंडू यावेळेस मात्र हलकंसं अपील त्या ठिकाणी होते, सफल झाले होते पण लेग स्टम्पच्या बाहेर असल्या कारणाने पंच त्या ठिकाणी सांगतात इट्स अ वाईड बॉल. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 17 धावा झालेल्या आहेत. थोडासा लेग स्टम्पवरती पिचिंग झाला. लेग स्टम्पवरती पडणारा प्रत्येक बॉल हा वाईड असतो. तो यष्टीच्या अगदी अर्धा इंचने जरी बाजूने गेला तरी तो वाईड असतो. तो यष्ट्यांच्या वरून गेला तरच तो ग्राह्य धरला जातो. बॉलिंग मार्कवर जयराम पुन्हा एकदा. हो उडवलाय. पुन्हा झेलची शक्यता आहे. यावेळेस मात्र खूप चांगला झेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सोमनाथ याने झेल टिपला आणि दुसऱ्या विकेटचं पतन.
तर न्यू बॅटर मैदानावरती संजय येत आहे चौथ्या क्रमांकावरती 2 विकेट गमावले 17 वरती. मैदानावरती गावदेवी नांदकर नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग करतोय. नांदकरचंही क्रीडांगण अत्यंत चांगलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण त्याचंही ते नामकरण करण्यात आले आहे. नांदकरचंही क्रिकेट तिथेही 2 ते 3 संघ रेग्युलरचे खेळत असतात. नांदकर म्हटलं की अक्षय तेटे याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अक्षय कोळी त्याचबरोबर मोरेश्वर सुतार ही सगळी मंडळी गत वर्षी केंद्रीय मंत्री चषकमध्ये हा संघ चमकला होता. नांदकर जो रेग्युलरचा संघ लेक्शमच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना हा दुसरा चेंडू वाईड आहे या ओव्हरमधला. धावसंख्या धावफलकावर आपण बघतायत 18 धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. 2 चेंडू वाईड येऊनही हे षटक कुठेतरी इकॉनॉमिकल होताना आपण बघतोय. बॉलिंग मार्कवर जयरा ओव्हर द बॉलर रेट फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडेसे मागे होते. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलताय तोपर्यंत 2 धावा इथून सहजतेने प्राप्त होतील. यानंतर गावदेवी वडगर आणि जय बजरंग गोरसई आणि मनोज ठाकरे मला वाटतं गोरसईचेच आहेत. गोरसईचे आमचे जे स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम देखील गोरसईलाच बिलॉंग करतात. त्याचबरोबर सुभाष धुमाळ यांच्याबरोबर आम्ही काम केलेले याच मैदानावरती जेव्हा रेग्युलरची स्पर्धा होती वीर तानाजी चषकमध्ये. तर 20 धावा धावफलकावरती आपण बघताय. सुभाष धुमाळ यांचा स्कोर बुक प्रचंड व्हायरल झाला आणि इथेही तो स्कोर बुक दिसतोय मला आणि कॉम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून देखील त्यांना ती उपाधी मिळालेली आहे. भरपूर तर अल्पेश गायकवाड यांची ही संकल्पना कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक नक्कीच ही जी संकल्पना आहे जो डायग्राम आहे तो अल्पेश गायकवाड यांचा अशी माहिती आम्हाला अल्पेश देत आहेत. पण कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोरर देखील आता कुठेतरी प्रकाश झोतामध्ये येत आहेत. पण मला आठवतं आहे की रायगड कॉमेंटेटर असोसिएशन ही पहिली संघटना झाली होती कॉमेंटेटरची. जशी पहिल्यांदा संकल्पना 40+ कोंददादा यांच्या मनात आली दापोडे गावातून तशी पहिली संघटना कॉमेंटेटरची झाली असेल ती रायगडामध्ये झाली. ते वळवळीचे तर नवनाथ बॉलिंगसाठी तयार होत आहेत आणि रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील मुरबीचे यांना यांची स्कोरिंग प्रचंड आवडलेली आहे आमच्या अल्पेश गायकवाड यांची. ओ रिवर्स खेळायचा प्रयत्न तिथे काय घडते यष्ट्या उद्ध्वस्त. आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय तो म्हणजे देवे स्पोर्ट्स पाय संघाला. पाच ओव्हरमध्ये तुम्ही 4 वापरता फक्त एक गोलंदाज 2 षटका हाताळतो. ओहो यावेळेस मात्र डबल माइंडेड होते. कुठे खेळावा प्रश्न होता. शेवटच्या क्षणी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला पण तोपर्यंत चेंडू मागे निघून गेला. डॉट बॉल चेंडू या ठिकाणी येतोय. डॉट चेंडूचं पर्सेंटेज आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये ते 2 बघितले. या ओव्हरमध्ये 2 आपण बघतो. एकूण 6 चेंडू डॉट आहेत. जवळजवळ एक षटक वाया गेलेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नवनाथ पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ सुंदर फटका कट करतायत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. केवळ 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. 21 धावा आपण बघतोय.
30 षटक प्रगतीपथावरती असताना ज्यांनी आत्ताच यूट्यूब ऑन केले, जे आत्ताच ग्लोबल टेनिस क्रिकेटवरती आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांचं वी तानाजी 40+ चषकमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा ग्लोबल टेनिस क्रिकेट एखादा इव्हेंट, एखादी मोठी स्पर्धा कव्हर करेल, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. हो, एज आहे काय जबरदस्त झेल यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक त्या ठिकाणी आपण बघतात कीपरच्या भूमिकेत. 12th मॅनला लहान हरकत नाही, पण खूप चांगला झेल होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला दाखवत आहे सूरज कशा पद्धतीने हा झेल टिपला होता. फार कठीण आहे, चेंडू आत आला होता, बॅटची एज लागली आणि काय जबरदस्त हा झेल. कीपर यष्टी रक्षक क्रिकेटमधला सगळ्यात मेहनती खेळाडू म्हणजे यष्टी रक्षक. भरपूर कसरत करावी लागते यष्टी रक्षकाला. सीमारेषेवरून येणारे वेडेवाकडे थ्रो कलेक्ट करावे लागतात, फलंदाजांना धावचित करावं लागतं, डॉट चेंडू पकडावे लागतात, वेळोवेळी फिल्डिंगची रचना बघावी लागते, गोलंदाजाला मोटिवेट करावं लागतं, कधी कॅचेस कधी स्टंपिंग हे करावे लागतं. जसं फुटबॉलमध्ये गोलकीपरला महत्त्व आहे, तसं क्रिकेटमध्येही विकेट किपरला प्रचंड महत्त्व आहे. आणि विकेट किपरच्या भूमिकेत त्यांचं नाव माहिती नाही, पण खूप चांगला झेल त्याने टिपलेला आहे. सुनील यांनी खूप चांगला झेल टिपलेला आहे. न्यू बॅटर मैदानावरती भरत येत आहेत. हो, यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर येत आहेत फार वेगाने, एकदा पूर्ण. आणि काय जबरदस्त फिल्डिंग बघा. मला वाटतं सोमनाथ नाव आहे त्यांचं, मागाशी झेल टिपला होता तेच आहेत ना, सोमनाथ. आणि पनामा कॅप घालून फिल्डिंग करतायत, जबरदस्त फिटनेस. अशा पद्धतीने जे धावले त्याहून त्यांचा फिटनेस किती सुंदर आहे, चांगला आहे, लक्षात येतं. आणि असं म्हणतात की आरोग्य धनसंपदा, एका बाजूला 1 करोड रुपये ठेवा, दुसऱ्या बाजूला निरोगी आयुष्य ठेवा, माणूस निरोगी आयुष्य निवडेल. कोरोना काळामध्ये आपण बघितलं की आरोग्याला किती महत्त्व आहे, इम्युनिटी पॉवरला किती महत्त्व आहे. कित्येक जवळची आपली माणसं गमावली, प्रत्येकाने एक तरी मित्र तरी गमावलेला आहे. तो काळ फार कठीण होता. त्यावेळेस आपल्याला समजलं की पैशापेक्षा किती महत्त्व आपल्या नक्कीच आरोग्याला आहे. 22 धावा झाल्या धावफलकावरती 3 षटकानंतर. पुढची मॅच गावदेवी वडगर जय बजरंग गोरसे. प्लीज टॉससाठी लवकरात लवकर या. आज अजिबात थांबून चालणार नाही. आज 9 मॅच कव्हर करायचे आहेत. 9वा सामना आम्हाला 4 ओव्हरच्या ठिकाणी कव्हर करायला यायला हवा प्लीज. आणि बघा हिवाळ्याचे दिवस आहे, सूर्य लवकर अस्ताला जातो. त्याचबरोबर गावदेवी पूर्णा तर गावदेवी वडगर आणि जय बजरंग गोरसे. विश्वास बॉलिंग मार्कवर विश्वास येत आहेत. त्या ठिकाणी बॅट्समन योगेश आणि भरत. मिड विकेटला चेंडू गेला सीमारेषे बाहेर. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका. मिळतील धावा 4 इथून आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 26. गणेश इनरेज चेंडू मागे घेत जातोय. खूप चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी. फिल्डिंगमध्ये इम्प्रेस केले नांदकरने. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य होता हे त्यांच्या गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी दाखवलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 26 आहे. गणेश पुन्हा एकदा पायातला चेंडू फ्लिक केलाय. मिड विकेटला फिल्डर आहेत, वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा नाही होण्यापासून रोखू शकले. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघताय 28 धावा झाल्यात. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. तर वडगर संघाने या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर वडगरचे आदरणीय जय पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गणेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला डीप मध्ये गॅप मधून चेंडू जातोय का, आणि हो गेलाय सोमनाथच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, चौकार.
आगमनोदय स्वागत आहे जय पाटील, एक लेजंड क्रिकेटर वडगरचे, ज्यांना आपण इन ॲक्शनमध्ये बघाल पुढच्या सामन्यामध्ये. स्वागत आहे वीर तानाजी 40+ चषक 2024मध्ये येणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं व मान्यवरांचं स्वागत. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला होता, पण खूप जास्त बाहेर निघाला. त्याच कारणासह अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे आणि वाईडच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. षटक क्रमांक 4 अखेरचं प्रगतीपदावरती 2 चेंडू शेष आहेत. ऑन साईडला डीपमध्ये फिल्डर वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. 2 धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा होणार नाही, कारण खूप मागे होते. थ्रो अगदी वेळेवरती आलाय. पॉपिंग क्रीजमध्ये बॅट ग्राउंडिंग करता आली नाही, त्याआधी इथून मात्र गोलंदाजाने हा थ्रो कलेक्ट केला आणि यष्टांवरती लावत असताना आणखीन एक धक्का मैदानावरती दिलाय. धावसंख्या 1 इथून मिळेल, पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल झाला. 34 धावा झाल्यात आणि 1 चेंडू अजूनही शेष आहे. एकूण गडी किती बाद झाल्यात आम्हाला सांगतील भाऊ. टोटल 5 विकेट गेलेले, जवळजवळ निम्मा संघ गारज झालाय आणि न्यू बॅटर मैदानावरती दीपक त्या ठिकाणी येत आहेत. बघूया, अखेरचा चेंडू आहे. दीपक मात्र नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि स्ट्रायकिंग एंडला असतील भरत, जे खेळत आहेत 12 धावसंख्येवरती वैयक्तिक. तर बघूया आणखीन किती धावा आहेत. 34 झालेले आहेत. सकाळचे सत्र आपण बघतायत. उडवलाय, उंच गेला, मिस टायमिंग झालाय आणि बघूया वेल जज कॅच. खूप चांगला झेल टिपलं निलेश यांनी. अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना देवी स्पोर्ट्स पायाने केल्यात. एकूण डावा धावफलकावरती आपण बघतायत त्या म्हणजे 34 आणि 35 धावांचं लक्ष्य गावदेवी क्रिकेट संघ नांदकरला पूर्ण करायचं आहे. टॉससाठी या गावदेवी वडगर आणि जय बजरंग गोरसई या दोन्ही टीमला वडगरचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर गोरसईच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचं आहे. प्लीज कॉपरेट करा आयोजकांना, प्लीज वेटीस धरू नका. जेव्हा तुम्ही आयोजकांच्या भूमिकेत असता, तुम्ही तीच अपेक्षा आमच्याकडनं करत असता. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे. आज आम्हाला सगळ्यांच्या मागे लागावं लागेल, कारण की 9 मॅच कव्हर करायचे. त्यानंतर बक्षीस समारंभ देखील आहे. आज मान्यवरांची देखील रेलचेल भरपूर संख्येने बघायला मिळेल. तर प्लीज गोरसई लवकरात लवकर आपण कॅप्टनने रिपोर्ट करायचं आहे. वडगरचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, तर गोरसईने लवकरात लवकर यायचं आहे. वळूया आपण विद्यमान सामन्याच्या दिशेने. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पूर्वार्धात 34 धावा केल्या आहेत. 35 धावांचं लक्ष इथून पूर्ण करतं विजयासाठी गावदेवी क्रिकेट संघ नांदकरला. बघूया, ही धावसंख्या फार मोठी नाही आणि फार छोटी नाही. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या कधी विजयाची गॅरंटी देत नसते. अनेक उलटफेर आपण बघितलेले आहेत याच खेळामध्ये. कधी कधी आपण छोट्या छोट्या धावसंख्येचं संरक्षण होताना बघितलं आणि कधी कधी मोठमोठ्या धावसंख्येची गवसणी घालताना आपण बघितलेलं आहे. तर या आपण ओळूया द्वितीय सत्राकडे. द्वितीय सत्रामध्ये काय घडते काय बिघडते क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती, याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण. जो आवाज सातत्याने आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ऐकत आलेला आहे. अत्यंत अनुभवी असे समालोचक आणि आत्ताच पहिल्यांदाच त्यांच्यासोबत समालोचन करण्याचा एक योग आयोजकांनी जुळून आणलेला आहे. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आवाज ऐकूया. गोरसईचा आवाज, भिवंडी तालुक्याचा आवाज, ठाणे जिल्ह्याचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा मनोज ठाकरे सरांना ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो हॅलो, धन्यवाद सर. तर आपण ऐकत होतात भोपरगावचा एक सुमधुर आवाज विनोद पाटील सरांचा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे, मनमिळावू स्वभाव आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं समालोचन करण्याचा योग आला असतं. आजही मला त्यांच्यासोबत समालोचन करण्याचा योग आलेला आहे, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तर ओलिव्या खेळाकडे आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 6 गडी बाद झाले, 34 धावा धावफलकावरती जमा करू शकला. इथं मात्र 35 धावांची आवश्यकता आहे या सामन्यावरती विजय प्रस्थापित करण्यासाठी. आपण पाहिलं तर नानकर संघ मागील काही मॅचेसमध्ये खूप चांगला खेळ खेळला होता, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी फलंदाजी कमी पाहायला मिळते. कारण आपण जर पाहिलं तर पाये संघाची गोलंदाजी जी आहे ती अतिशय चांगली आणि धारदार पाहायला मिळाली,
पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर 12 धावा खर्च झाले होते. असं वाटलं होतं की धावांचा ओघ वाढेल, धावा बनतील, परंतु क्रिकेटचा वार आणि पलटवार हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. कधी वार झाला त्याच्यावरती पलटवार होऊ शकतंय. त्यानंतर लगेच कमबॅक करत असताना दुर्योधनाने चांगली गोलंदाजी हाताळली आणि क्या बात आहे, नवनाथ याने तर बॅकफुटवर ढकललं गेलं. 2 गडी बाद केले आणि 2 धावा फक्त खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरला आपण पाहू शकता चांगली कामगिरी टोटल ओव्हरऑल गोलंदाजांनी केली. परिणामस्वरूप आपण पाहतोय की 34 धावांवरती रोखलं गेलं. 35 धावांची इथं मात्र आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आपण पाहिलं आजच्या दिवसामधून 8 संघ आपले नशीब आजमावतील. गावदेवी नानकर, देवेश स्पोर्ट पाये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वडगर, गोरसई, त्यानंतर पूर्णा, लोणार, त्यानंतर टेमघर आणि दापोडे. आपण पाहतोय या सलग 6 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये 5 दिवसामध्ये 5 संघ क्वालिफाय झाले होते. आपण पाहतोय वडूनवगर, पिंपलघर, काल्हेर, रांदोले आणि सोनाले. आणि या स्पर्धेची पहिल्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे तर विक्रम स्पोर्ट वडूनवगर. काय विक्रमी खेळी पाहायला मिळाली, क्या बात आहे. खूप चांगला संघ या फॉर्मॅटमध्ये खेळ करतोय. तर वळूया आपण खेळाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये येत असताना पाहायला मिळते. सोमनाथ आणि दुर्योधन. गोलंदाजीची धुरा जी आहे आपण पाहतोय. जयेश. पाहूया या 2 युद्धामध्ये कुठला संघ विजय ठरतोय. उद्घाटनीय सामन्याच्या दिवसातून आपण भाकीत करू शकत नाहीये की किती धावांचं आव्हान जे सेफ राहील. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं तर गोलंदाजांची जादू, दुसऱ्या दिवसामध्ये गोलंदाज जादू, आणि त्यानंतर जसजशी स्पर्धा पुढे होत गेली तसं फलंदाजाने मात्र आपलं कला कौशल्य सादर करत असताना एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणार सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल गोरसई वर्सेस वडगर संघाने एकदा उपस्थित आहे. तर गोरसई संघाला विनंती आहे की आपण ही उपस्थिती दर्शवायची आहे. मित्र, तुम्ही जर थोडाही नियमाच्या बाहेर जर काम कराल तर पॅनलाइज केलं जाईल. आज आपण या ठिकाणी पाहतोय की कित्येक संघांना वेळेवर हजर न राहिल्या कारणाने टॉससाठी 2 रनांची पेनल्टी आहे. त्यानंतर तुम्ही अधिक जर वेळ खर्च करताय तर अजून तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागतोय. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची. आपण वेळेवरती उपस्थिती दाखवायची. अतिशय चांगली स्पर्धा मान आणि सन्मानासाठी मित्र ही पाहायला मिळते. चाचणी स्पर्धेनंतर भिवंडीचा मिनी वर्ल्ड कप म्हणून संबोधली जाणारी ही स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. ऑफ ड्राय पाहायला मिळते. पाहूया. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर डेंगातून फरार चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. इंदुजी पाटील साहेबांचा पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय की ड्रेसिंग इज अ कंपल्सरी, बट ड्रेसिंग इथं मात्र कंपल्सरी दिसत नाही आहे कीपर यांची, मला तरी वाटतं. यस, आणि त्या कारणास्तव त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. अतिशय काटेकोर नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ज्येष्ठ नव्हते गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्लेला आहे. यावेळेस दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होता, परंतु इथं जर पाहायला गेलं तर एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्नही पाहायला मिळतो. पहा 40+चं क्रिकेट आहे, परंतु हे रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असं खेळ आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. कालची पेनल्टी आपण खारबावलाही पाहायला मिळाली होती. ट्रॅक पॅन त्यांची कंप्लीट नव्हती त्या कारणास्तव. आणि जेवढे तुम्ही नियमांचा फॉलो कराल, त्यांचं पालन कराल, तेवढं तुम्ही यशस्वी व्हाल. जे व्यक्तिमत्व महान झालेले आहेत, महापुरुष झाले आहेत, त्यांनी नियमांचं खूप काटेकोर पालन केलेलं आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये आपण पाहू शकतो अंपायरच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, बट एकच धाव घेतलीच जाते. एका धावेपेक्षा अधिक काही नाही आहे. निश्चित आपण पाहतोय प्रल्हाद पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. खरोखरच खूप चांगली मेहनत घेतात सर्वच कमिटी मेंबर्स. ज्यांना जे काम दिले जाईल योग्य रीतीने ते पूर्ण केलं जाते. प्रत्येकाला वाटून दिलेलं काम आपापल्या परीने जर पूर्ण केलं तर ती एक सांगड बनते. इथं मात्र पाहू शकता गॅप आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू थांबत नाही, जातोय सीमा पार. दन 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 करत चौकार. निश्चितच आपण पाहतोय अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ दाखवून देतोय. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. पुढील चेंडू पाहूया.
यावेळेस रिव्हर्सचा फटका यूज करण्याचा प्रयत्न इथं मात्र असफल ठरला गेला आहे. या फटक्यामध्ये आपण पाहतोय की कित्येक फलंदाज अपयशी ठरत आहेत, परंतु तेवढे आवडीने ताकदी तोलामल्याने हा फटका खेळला जातोय. जे कठीण काम असतं ना ते काम करायला मजा येते आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु इथे यशस्वी ठरतोय गोलंदाज. निर्धाव जे होते सांगतात धावसंख्या स्थिर ती म्हणजे 10 अंकावरती, दुहेरी अंकावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे. 35 धावांचं माफक आव्हान. पुढील चेंडू जयेश यावेळेस सोडवलाय. बडे शॉट पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गॅप शोधता आलं नाहीये. चांगला फटका खेळून काढला होता बट कंप्लीट केल्या जात आहेत. 2 रन्स 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 12 धावा धाव फलकावरती इथं मात्र लागल्या गेल्या आहेत. तर वडगड टीमला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 12 धावा जशाच तसं उत्तर पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 12 धावा एकी गडी बाद झाला नव्हता. इथेही 12 धावा एकी गडी बाद झालेला आहे. त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. जयराम, नवनाथ आणि गणेश तशी पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी झाली तर मॅच मधला ट्विस्ट रंगत पाहायला मिळेल. परंतु जेव्हा आपल्याला टार्गेट सेट होतं ना तेव्हा आपल्याला ध्येय सेट होतं आणि त्या ध्येयाच्या माध्यमातून आपण प्रत्येक ओव्हर मागे किती धावा बनवायचे आहेत हे आपल्या डोक्यामध्ये असतं. त्यानुसार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतंय. तर पाहूया हरेश या धावा थांबेल की फलंदाज त्या उलट चांगली कामगिरी करेल हे पाहण्यासारखं राहील. दुर्योधन स्ट्रायकर मॅन खेळाला होते सुरुवात. पुन्हा एकदा पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना मित्र. आज अंतिम 16 पाहणार आहोत. फायनल मेगा डे आज पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय चेंडूला टर्न केलेला आहे परंतु आता क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहिले तर चेंडू जेव्हा जेव्हा डीप मध्ये जातोय स्फूर्ती दाखवून आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फिटनेस का फंडा म्हणून ओळखला जाणारा खेळ आज आपण पाहतोय. या खेळाडूंचा जो खेळ आहे तो रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असं आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा या खेळाला सुरुवात झाली त्यावेळेस या खेळाकडे हास्यास्पद या नजरेने पाहायला जात होतं परंतु आज अधिकतम चांगली कामगिरी कशी होईल या नजरेने पाहिला जातील. म्हणजे पाहू शकता वेळ काल बदलतोय आणि विचारी बदलले जातात. यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारच्या बाहेर येतोय. अजून एक दमदार असरदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं फंबलिंग थोडीशी चुकी. एका धाव्याचा दुसऱ्या धाव्यामध्ये परिवर्तन. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. इथं मात्र दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये जो येतो तो दे मारतोय आपण पाहिलं तर. आणि टार्गेट सेट आहे 35 धावांचं. आतापर्यंत धावसंख्या धाव फलकावर ते 20 कंप्लीट केली गेली आहे. अजूनही आपण पाहिलं तर विजयाचं समीकरण जे आहे ते 15 धावांचं शिल्लक आहे. 15 चेंडू आणि 15 धावा आमचे एक्सपर्ट स्कोरर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचली जाते. इथं मात्र पाहिलं तर अजून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आमच्या पाय थकले असतील आमचे हात थकले असतील परंतु आमचा मन आणि हृदय मात्र थकलेला नाही. त्याच जिद्दीने त्याच संघर्षाने त्याच चिकाटीने खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्फूर्तीने पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस ऑन साइडला केलेला आहे. पाहू शकता आपण इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला थांबलं जाते. इथेही बहादुरी दाखवलेली आहे आणि किस्मत भी बहादूर का साथ देते. क्या बात आहे. आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट करता करता आपल्याला दम लागतो परंतु बॅक टू बॅक आतापर्यंत आपण पाहतो की 3 धावा
डबलच्या स्वरूपाने कंप्लीट केलेले आहेत. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतोय आणि तो सराव तुम्हाला दाखवावा लागेल. यस, गोरसाई संघाचं या ठिकाणी शुभागमन झाले आहे. आपलेही सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हरीश तयार होते. हरीश यांना सुद्धा चांगली काय कामगिरी करता आली नाहीये. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेले अतिशय हुशारीने शांत चित्ताने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक धाव इथं आता मात्र कंप्लीट केली आणि एक धावावरती समाधान मानले जाते. माहिती आहे आपल्याला स्कोर कमी आहे, जास्त घाई गडबड करण्याची आवश्यकता नाहीये. हातचं सोडून पलत्याच्या पाठी लागण्यापेक्षा हातातला त्याला अच्छाला ठेवून मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगलं करायचं असतं आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम अलौकिक पाहायला मिळतंय. कुठल्या प्रकारचा गडे आतापर्यंत बाद झालेला नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 25 लागली गेली. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर गावदेवी नानकर संघाला. नानकर संघ एक असा संघ आहे छुपा रुस्तम आहे. दोन्ही संघाने यावर्षी चालू हंगामामध्ये या फॉर्मॅटमध्ये प्रवेश मिळवलेला आहे, परंतु नानकर संघाने खास करून खूप प्रभावी केलेला आहे. त्यांची फलंदाजी आपण जर पाहिली काही स्पर्धेमध्ये उचलून तर खूप चांगल्या पद्धतीचा त्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे आणि या मॅचमध्ये आता कुठेतरी फलंदाजी चांगली पाहायला मिळते, गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. त्या कारणास्तव आपण पाहू शकता की मॅच मध्ये जिवंत ठेवलेला आहे सामना. यस, पेनल्टीच्या 2 धावा इथं मात्र जी ड्रेसिंग वरती पेनल्टी लागली होती 2 धावांची ती आता मात्र या स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाते. म्हणजे 27 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. म्हणजे आता मात्र फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये सामना कंप्लीट होईल की पुढच्या ओव्हरमध्ये जाईल हे सांगण्यासाठी षटक हाताळण्यासाठी येतो उमेश. किती धावांचं योगदान दिले जाईल, किती धावा खर्च केले जातील हे पाहण्यासारखं राहील. चांगला गोलंदाज आहे. आज आपल्या आयुष्यातील सर्वात चांगली इनिंग पेश करावी लागेल, मॅजिकल गोलंदाजी. परंतु मॅजिकल गोलंदाजी हाताळल्या अगोदरच मात्र बॅट फिरवली जाते, जादू केली जाते, चेंडू सीमा राशी बाहेर फेकून दिलं जाते. दन दन करीत सीमा पार चौकार. कॅल्क्युलेशन नुसार ठेवलेला आहे आणि आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण 31 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू यावेळेस पॉइंटच्या रिझन मधून चेंडू आपण पाहतो कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल्स होते. थोडंसं फंबलिंग, थोडंसं मिसफील्ड आणि एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये लगेचच परिवर्तन. थोडंसं मोका दिला त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. मागणी केली 2 धावांची, 2 धावा इथं कंप्लीट केले जातात. मागणी तसा पुरवठा 2 धाब्याने धावसंख्या 33 या अंकावरती 2 धावांची आता मात्र गरज. यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय परंतु इथेही झेल सुटला जातोय आणि अशा रीतीने आपण जर पाहिलं तर अतिशय दणदणीत विजय संपादन करतोय गावदेवी नानकर. क्या बात आहे. तर चला दोन्ही संघाने आपण नाणेफेक यायचं आहे. नाणेफेकीसाठी जबरदस्त गोरसे वर्सेस आपण पाहिलं तर गावदेवी वडगर ही बिग फाईट, बिग लढत मित्र आपल्या भेटीसाठी आलेली आहे. खूप चांगलं काम कोणाचं आहे या मॅच मध्ये, ज्याला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, नवनाथ, क्या बात आहे. लोएस्ट स्कोरचा सामना, 2 गडी बाद करून फक्त 2 धावा खर्च केले. आजवर जर आपण विचार केला तर अरुण पाटील यांनी सुद्धा 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते. संदीप माले यांनी 2 गडी बाद करून 3 धावा दिल्या होत्या. भरत यांनी आपण पाहिलं तर 2 गडी बाद करून 4 धावा दिल्या होत्या. प्रल्हाद यांनी 2 गडी बाद करून 6 धावा दिल्या होत्या. तानाजी यांनी 3 गडी बाद करून